नाथसाहेबांचं चांग भलं, सवाई सर्जाचं चांग भलं अशा जयघोषामध्ये आणि रंगांची शिंपण करत वीर यात्रेची सांगता झालेली आहे। पुरंदर तालुक्यातल्या वीर इथं श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीची यात्रा भरते। ही यात्रा गेल्या 13 दिवसांपासून सुरू होती। काल दुपारी देवाच्या अंगावर रंगाचं शिंपण करण्यात आलं आणि त्यानंतर तोच रंग भाविक भक्तांच्या अंगावर टाकण्यात आला। या रंगाच्या उधळणीला मारामारी असं देखील म्हटलं जातं। वीर इथल्या या यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून अत्यंत धक्कादायक। 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रांवर चक्क खासगी क्लासचे शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करतायत। हे शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचं काम करत असल्याचं वास्तव सुद्धा आता समोर आलेलं आहे। फुलंब्री तालुक्यामध्ये आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर खासगी क्लासिंग कोचचे 9 शिक्षक तर खासगी इंग्रजी शाळांचे 2 शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करत होते। दरम्यान काशीराम विद्यालयाच्या लेटरहेडचा उपयोग करून या शिक्षकांनी सुपरवायझर म्हणून आपली वर्णी लावण्याची चर्चा आहे। दरम्यान या शिक्षकांकडून कॉपी पुरवल्याची सुद्धा चर्चा असून आता ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अत्यंत धक्कादायक अशी घटना संभाजीनगरमध्ये घडलेली आहे। खासगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक सुपरवायझर म्हणून 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षांना आहेत, यावर काय कारवाई होऊ शकते? 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू झाल्यापासून साम टीव्ही कडून कॉपी मुक्त परीक्षेच्या संदर्भातला भांडाफोड सुरू आहे। बदनापूर मधल्या ह्या घटनेनंतर त्याचबरोबर यवतमाळच्या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या एका केंद्रावर 2 दिवसापूर्वी अशाच पद्धतीने 12वीच्या गणिताच्या पेपर रोजी मास कॉपी समोर आलेली होती। स्वतः या संदर्भात साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणच्या प्रशासनाला सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक केंद्रावर अनेक केंद्रावर खासगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक तिथं कार्यरत आहेत। ते तिथं वेगवेगळ्या नावावर वेगवेगळ्या संस्थेच्या नावावर तिथं कार्यरत आहेत। ते कॉपी पुरवतात। त्याची तपासणी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदचे सीईओ यांनी केल्यानंतर हे सगळं उघड झालेलं आहे। आणि आता आपल्या समोर जी माहिती येते त्यापैकी परवा दिवशी गणिताच्या पेपर दिवशी जी मास कॉपी होत होती ती सगळी तपासल्यानंतर 12 पैकी 11 शिक्षक हे त्या शाळेचे नाहीत असं समोर आलेलं आहे। नक्कीच आता ही अत्यंत धक्कादायक बाब समोर आलेली आहे। दरम्यान आता यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। मात्र आता ही एवढी गंभीर बाब बोर्डाला आणि प्रशासनाला माहिती आहे की नाही की प्रशासन डोळेझाक करतंय असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान अशी एकच घटना नाहीये, राज्यभरामध्ये अशा अनेकदा घटना घडतायत आणि याचसाठी आता कॉपी मुक्तीचा धुळे पॅटर्न राज्यभरामध्ये राबवण्यात येणार आहे। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हा निर्णय घेतला असून 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपीच्या प्रकारांना रोखण्यासाठी धुळ्यामध्ये अनोखा प्रयोग करण्यात आला। झूम मीटिंगद्वारे परीक्षा केंद्रावरच्या वर्गांवर लक्ष ठेवलं जात आहे। त्यामुळे आता धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेला कॉपी मुक्तीचा हा पॅटर्न प्रभावी ठरताना दिसतोय। तर धुळ्यामध्ये जिल्हा स्तरावर केंद्रीयकृत झूम बैठक घेण्यात येते। प्रत्येक सुपरवायझरला मोबाईलवरून झूम लिंक सुरू करावी लागते। परीक्षा वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना दिसेल अशा पद्धतीने मोबाईल ठेवला जातो। कुणी कॉपी करताना दिसल्यास संपूर्ण जिल्ह्याला ऐकू जाईल अशा सूचना मिळतात। अतिरिक्त मनुष्यबळाची गरज नाही, अतिरिक्त खर्चही होत नाही। आता राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। सिंधुदुर्गामध्ये अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। दोडामार्ग तालुक्यामध्ये साटेली, भेडशी, तिलारी भागामध्ये अवकाळी वादळी पाऊस कोसळलेला आहे। गारा आणि वाऱ्याचा तडाखा काजू आणि केळी पिकाला बसलाय। 5 मिनिटांमध्ये 50,000 केळी भुईसपाट झाल्याचं दिसलंय। बदलापुरातील ठाकरवाडीमध्ये चक्क वासराचं वारसं पार पडलेलं आहे। या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं होतं। गुरुनाथ कडाळी यांनी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला। या वासराचं नाव छोटा बकासूर ठेवण्यात आलेलं आहे।
सांगलीत नशेच्या गोळ्यांची वाढीव दराने विक्री करणाऱ्याला पोलिसांनी रंगेहात पकडले। औषधांच्या दुकानामध्ये सापळा रचून विक्रेत्याला बेड्या घालण्यात आल्या, तर 18,000 रुपये किमतीच्या 890 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय। कराड तालुक्यातल्या गोठेवाडीमध्ये एका घराला भीषण आग लागलेली आहे। रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। स्थानिक नागरिकांनी आग विझवली, मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये येवता परिसरामध्ये सामाजिक वनीकरणाच्या पर्यटन स्थळाला मोठी आग लागली। या आगीमध्ये 30 ते 40 एकरवरील गवत, झाडं आणि पाण्याचे पाईप जळून खाक झालेत। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं, मात्र वनसंपत्तीचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। दिंडोरी तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध मद्य विक्रेत्यांनी उच्छाद मांडलेला आहे। ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रारी करूनही अवैध मद्य विक्री बंद होत नाही आणि त्याविरोधात आता संतप्त महिलांनी अवैध दारू विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला। महिलांचं संतप्त रूप बघून पोलिसांनी अखेर अवैध मद्य विक्रेत्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केलेला आहे। अहिल्यानगरच्या बाभळेश्वरमध्ये विद्युत कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं। अवध बिझनेस सर्व्हिस कंपनीच्या माध्यमातून पारेषण विभागामध्ये काम करणाऱ्या शेकडो तरुणांना वेळेवर पगार दिला जात नसल्याचा आरोप आहे, तर कंत्राटदार मूळ पगारातून प्रत्येकी 6,000 रुपये बळकावत असून चौकशीची मागणी आंदोलकांनी केलेली आहे। नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ परिसरामध्ये अतिक्रमण काढल्यानंतर तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। काल अतिक्रमण काढत असताना तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटवण्यात आले। दरम्यान अद्याप नाशिक शहरामध्ये जमावबंदी लागू आहे। काल अनधिकृत धार्मिक स्थळ हटवल्यानंतर नाशिकमध्ये आज तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। हिंदू संघटनांच्या आंदोलनानंतर नाशिक प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटवण्यात आलं। या पार्श्वभूमीवर नाशिकात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। वणी नाशिक रस्त्यावर भरधाव चारचाकीने 4 मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात झालेला आहे। 2 महिलांसह 4 मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झालेत। खासगी वाहनामध्ये नियमबाह्य महाराष्ट्र शासन बोर्ड लावलेला कारचालक मद्यधुंद अवस्थेमध्ये सापडल्यावर स्थानिकांनी त्याला चोप दिलाय। नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावर अपघात झालेला आहे। भरधाव कारनं थेट जाऊन पामच्या झाडाला धडकली। झाडाला जोरदार धडक बसल्याने झाड कोसळलं, तर वाहनाचं मोठं नुकसान झालंय। वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झालेला आहे। दरम्यान वाहनाच्या एअरबॅग उघडल्यानं वाहन चालक बचावलाय। वडाळ्यातील राम मंदिर बाळाराम खेडेकर मार्गावर हिट अँड रनची घटना घडली। घरासमोर झोपलेल्या महिला आणि लहान मुलावर कार चालकानं दारूच्या नशेमध्ये कार चढवली। घटनेमध्ये 3 वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलीस ठाण्यामध्ये या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बोईसर एमआयडीसीतील मधुर नाकाजवळ भीषण अपघात झालेला आहे। भरधाव कार चालकानं पादचारीला कार खाली फरफटत नेलेले। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर कार चालक कार घेऊन पसार झाला। कार चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। कुंभस्नान करून शिर्डीला परतणाऱ्या भाविकांचा समृद्धी महामार्गावर अपघात झालेला आहे। ओव्हरटेक करताना कार चालकाला डुलकी लागली आणि कार थेट पलटी होत बॅरिगेटला धडकली। यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी आहेत। नांदेडच्या अर्धापूर ते तामसा महामार्गावरील लोण शिवारामध्ये ट्रक आणि टिप्परची जोरदार धडक झाली। अपघातामध्ये टिप्पर चालक टिप्परमध्ये अडकल्याने त्याला जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं। तसंच घटनेमध्ये दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। बातम्यांच्या वेगवान आढाव्यानंतर आता बातमी आहे राज्याच्या राजकारणातनं अत्यंत मोठी, कारण ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट झाली। मुंबईमध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते।
या भेटीमध्ये तिघांमध्येही खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा रंगल्याचं दिसून आलं. उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये मतभेद असले तरीही मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. दरम्यान विधानसभेच्या निकालामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. या निकालानंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरे तिसऱ्यांदा एकत्र दिसलेत. दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ठाकरे बंधू याआधी कधी एकत्र आले होते. तर 15 डिसेंबर 2024 रोजी रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पहिली भेट झाली. तर 22 डिसेंबर 2024 मध्ये राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे देशपांडेंच्या मुलाच्या लग्नामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. आणि आता 23 फेब्रुवारीला शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसलेत. दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून आधी पुण्यामध्ये आणि नंतर मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोरही बॅनरबाजी करण्यात आली. त्यामुळे आता मनपा निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा सुरू झालेली आहे. यानंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावलेलं आहे. एकीकडे कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झालेत, तर मुंबईकरांचा पाणीसाठा कडक उन्हामुळे अर्ध्यावर आलेला आहे. कारण उन्हामुळे तलावांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलेलं आहे. मुंबईत उन्हाचा तडाखा जाणवतोय. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 30 अंशांच्या पार गेलेले, तर मुंबईतही 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. त्याचा सर्वात मोठा फटका चाकरमान्यांना बसतोय. सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा ठाण्यामध्ये लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यासाठी ठाण्यातील चितळसरमध्ये ते 1,01,173 घरांचा समावेश असणार आहे. म्हाडानं चितळसरमध्ये 22 मजल्याच्या 7 इमारती तयार केलेल्या आहेत. होळीच्या सणादरम्यान 28 विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सीएसएमटी नागपूर सीएसएमटी अशा द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांच्या 8 फेऱ्या धावणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागामध्ये 50,000चं अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला असून बजेटमध्ये सुद्धा त्याबाबत तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिलेली आहे. ग्रामीण भागामध्ये घरकुलासाठी 2,10,000 पर्यंत निधी मिळणार आहे. अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत शानदार विजय मिळवलेला आहे. या विजयाबरोबरच टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्येही धडक मारलेली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीची बॅट पाकिस्तान विरुद्ध मात्र चांगलीच तळपली आहे. सर्वात वेगवान 9,000 धावा करत रोहित शर्मानं सचिन तेंडुलकरला मागे टाकलेले. टॉप 5 ओपनर म्हणून त्यानं विक्रम रचला असून रोहित विराटच्या खेळीनं भारताला विजय मिळवलेला आहे. भारताच्या विजयानंतर मुंबईमध्ये जल्लोषाचं वातावरण दिसलं. रस्त्यावर उतरत हातामध्ये भारताचा झेंडा घेत मुंबईकरांनी आनंद साजरा केला. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये नाशिककरांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली. या निमित्ताने भारत माता की जय म्हणत नाशिककरांकडून रस्त्यावर उतरून आनंद साजरा करण्यात आला. महाकुंभात प्रसिद्ध झालेल्या आयआयटी बाबाची भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली. भारत पाकिस्तान खेळामध्ये पाकिस्तानी विजयी होईल असा बाबाने सांगितलं होतं. आता सोशल मीडियावर बाबाची खिल्ली उडवली जाते. क्या बाबा जी ने जो बोला है, ठीक है, कि वो ट्रू होगा कि नहीं, आप लोग इस बार मैं पहले से बोल रहा हूँ. हाँ. इस बार इंडिया तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघाचा दारुण पराभव भारतानं केला. यावर आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंच्या प्रतिक्रियाही समोर आल्या. शोएब मलिकने संघाच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
गाणगात शोएबने दुःख व्यक्त केलंय, पाहूयात. दिल के अरमां आंसुओं में बह गए, हम वफा करके भी तन्हा रह गए. ये एनालिसिस है आपका? जी. तुम्हारा क्या एनालिसिस है फीजी? रह गए. रह गए. चल कोई बात नहीं. दिस इज पैनल. हाँ जी. अब तो आदत सी है. प्रोग्राम बढ़ गया. यानंतर पाहूयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध वृत्तनिवेदक अनंत भावे यांचं निधन झालंय. पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मराठी बाल साहित्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. वृत्तनिवेदकाला अतिशय मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या दिग्गजांमध्ये अनंत भावे यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. 10वीच्या परीक्षा केंद्रावर व्हिडिओ काढत विद्यार्थ्यांनी रील्स बनवल्याचा प्रकार अकोल्यामध्ये घडलेला आहे. अकोल्यातल्या सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयामध्ये हा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हिंगोलीच्या औंढा तालुक्यामध्ये दुर्गम भागामध्ये गोसेगावामध्ये पहिली डॉक्टर होण्याचा मान डॉक्टर वैष्णवी विठ्ठल भाईजाई हिने मिळवलेला आहे. वैष्णवीने थेट फिलिपिन्स गाठत MBBSचं शिक्षण घेतलं. हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मॅटवर या स्पर्धा घेण्यात येत असून एकूण 62 संघ सहभागी झाले. 5 दिवस कबड्डीचा थरार मनमाडकरांना पाहायला मिळणार आहे. यासाठी खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. आज परळी कोर्टामध्ये धनंजय मुंडेंवर सुनावणी होणार आहे. या संदर्भात परळी कोर्टासह धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. करुणा मुंडेंनी याचीच तक्रार दाखल केलेली. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यासोबतच राज ठाकरे मुंबईमध्ये एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरगुती सोहळ्यामध्ये एकत्र दिसले. यावेळेस त्यांच्यामध्ये खेळमेळीच्या वातावरणात चर्चा होत असल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे बंधूंमध्ये मतभेद असले तरीही मनभेद नसल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण मी कधीही लाचारी स्वीकारली नाही. शेतकऱ्यांसाठी बोलत राहणार, अजून पडलो तरी परवा नाही, असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय. रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर दुपारी 12 वाजता तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे. पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकरांच्या अध्यक्षतेखाली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत. दरम्यान घडत असणाऱ्या गोष्टी पाहिल्याशिवाय नीलमताई गोऱ्हे मर्सिडीज बाबत असं विधान करणार नाहीत, असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलेलं आहे. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केलेले. ठाकरे गटामध्ये 2 मर्सिडीज घ्या आणि मंत्रीपद मिळवा असं गणित असल्याचा आरोप नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केला. मराठी साहित्य संमेलनामध्ये आम्ही असे घडलो या कार्यक्रमामध्ये गोऱ्हे बोलत होत्या. संजय राऊतांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंनी उत्तर दिलेलं आहे. मी कधीही पदासाठी देवाणघेवाण केली नाही, पक्षाने नेहमीच माझा सन्मान केला, असं उत्तर नीलम गोऱ्हेंनी दिलंय. शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या खळबळजनक विधानानंतर आता खासदार संजय राऊतांनी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहारांना फोन केल्याची माहिती मिळते. आमची बाजू मांडायला आम्हाला वेळ दिला नाही, संधी दिली नाही, असे म्हणत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता बातमी आहे अर्थविश्वातली अत्यंत महत्त्वाची. भारतीय शेअर बाजारामधली घसरण अद्यापही सुरूच आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच जोरदार कोसळलाय. सेन्सेक्स 574 अंकांनी कोसळला तर निफ्टीतही 200 अंकांची घसरण पाहायला मिळते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लादण्याच्या दिलेल्या धमकीचा परिणाम पुन्हा एकदा शेअर मार्केटवर दिसतोय. सुरुवातीच्या व्यवहारामध्ये बीएसयूच्या 30 पैकी 29 लार्ज कॅप शेअर्सला सुरुवात घसरगुंडीने झाली आणि सर्वात मोठी घसरण झोमॅटोच्या शेअर्समध्ये दिसून आली. झोमॅटोसोबतच HCL, HDFC,
इन्फोसिस यासारख्या कंपन्यांचे शेअर सुद्धा घसरले.